देवदत्त आपल्याला जायचं होतं माहूरगडला दर्शनाला. मग आम्ही शनिवारी संध्याकाळी पटापट तयारी वगैरे करून निघालो. संध्याकाळ खूप झाली होती, तुम्ही पाहू शकता. आणि पटापट निघालो. एक गाडी आमची समोर गेलेली होती आणि ह्या मग आम्हाला मधातच भेटल्या आणि धावत धावत आल्या. जसं की आम्ही 8 दिवसापासून भेटलोच नव्हतो, असे आले आणि भेटलो आणि परत निघालो. मग आम्हाला गाडीत पेट्रोल वगैरे टाकायचं होतं, ते आम्ही गाडीत टाकून घेतलं. आणि इकडे मुलांची बरीच मस्ती सुरू असते, कुठं पण गेलं तर त्यांची मस्ती राहतेच. म्हटलं ठीक आहे बाबा, तुमचं वय आहे मस्ती करायचं, करून घ्या. मग त्यांची मस्ती वगैरे करणं सुरू झाली आणि आम्ही निघालो. आणि बराच वेळ झाला होता. नंतर इथे मसाल्याचं खूप छान असं दूध मिळते. मंगरुळपीरच्या जवळच आहे हे, पण खूप टेस्टी दूध आहे. आणि मग दूध पिल्यानंतर यांची मस्ती एकदम एनर्जी आल्यासारखं. म्हटलं ठीक आहे, तुम्ही पण एन्जॉय करून घ्या, गाडी चालू द्या व्यवस्थित गाडी. मग आपण काढली इथून आणि जायसाठी निघालो. आपल्याला सर्वप्रथम जायचं होतं माहूरगडला, म्हणजे दत्तशिखरला. आणि गाणे वगैरे लावले कसे तरी, आम्ही प्रवास आमचा सुरू होता गाणे वगैरे लावून, म्हणजे की आपण व्यवस्थित आपला प्रवास झाला पाहिजे. आणि आम्ही पोचलो मग दत्तशिखरला पोचल्यानंतर हातपाय वगैरे धुवून घेतले आणि झोपलो, कारण की संध्याकाळ बरीच झाली होती. मग दुसऱ्या दिवशी पटापट सकाळी उठून दत्तशिखरवर दर्शनाला गेलो. दर्शन वगैरे करून घेतले आणि मंदिर तुम्ही पाहू शकता, खूप भारी मंदिर आहे. म्हणजे तुम्ही इथे दर्शनाला गेल्यावर एक प्रकारचं प्रसन्न वातावरण वाटते. आणि मधात त्यांनी चहा वगैरे घेऊन खूप रस्ता भारी गेला संध्याकाळची वेळ असल्यामुळे. पण आम्ही पोचलो दत्तशिखरला आणि मग दर्शन वगैरे करून घेतलं. मंदिर तुम्ही पाहू शकता, खूप भारी मंदिर आहे. आणि पौर्णिमा असल्यामुळे इथे गर्दी खूप होती, म्हणजे दुरून दुरून लोक येतात. पालखीचा सोहळा होतो आणि खूप म्हणजे मस्त मंगलमय वातावरण इथे वाटते. आणि इथे मग यांचे मी थोडेसे फोटो वगैरे शूट करून घेतले. इथे पिंडीचं दर्शन वगैरे करून घेतलं. आणि इथे जागृत धुनी आहे, दत्त महाराजची जागृत धुनी. खूप म्हणजे या युगुतीचं खूप महत्त्व आहे. आणि इकडे दत्त महाराजचं वगैरे दर्शन करून घेतलं. मग आम्हाला परत दत्तबर्डीला जायचं होतं. तिथे पण दत्ताचं खूप छान मंदिर आहे, असं माझ्या आईनी म्हणजे माझ्या सासूनी मला सांगितलेलं आहे. मला पाहायची खूप इच्छा आहे. मग तिथे पण जायचं होतं. दत्त मंदिर तुम्ही माहूरचं पाहू शकता, खूप सुंदर आणि खूप छान आहे. आणखी पण थोडासा ब्लॉग आहे, पण तो नंतरच्या ब्लॉगमध्ये मी टाकणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. बाय. आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.